आणि मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या सर्वांना खूप शुभेच्छा। दरवर्षी 17 सप्टेंबर रोजी मराठवाड्यात आजचा दिवस हा गौरव गाथा दिवस म्हणून साजरा केला जातो। 15 ऑगस्ट 1947 या दिवशी संपूर्ण भारत स्वातंत्र्याच्या प्रकाशात उजळून निघत होता। त्याच वेळी मराठवाडा निजामाच्या पाशवी अत्याचारामध्ये होरपळत होता। आपला देश स्वतंत्र झाल्यानंतरही 1 वर्ष 1 महिना आणि 2 दिवस मराठवाड्याची जनता निजामाशी लढत राहिली, झुंजत राहिली आणि अखेर अतुलनीय पराक्रमाची शौर्यगाथा एक लढा म्हणजे 17 सप्टेंबर 1948 ला मराठवाड्याला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळालं। तेव्हाच्या हैदराबाद संस्थानामध्ये मराठवाडा, कर्नाटक आणि तेलंगणा या 3 राज्यातील जनता होती आणि त्यांच्यावरती तिथे राजवट होती निजामांची आणि तिथे बऱ्यापैकी स्वातंत्र्य नाही किंवा खूप अत्याचार होत आहेत असं एक चित्र झालं होतं आणि भारत स्वतंत्र झाला पण तिथला संस्थानिक भारतामध्ये स्वतंत्र भारतामध्ये समावेश होण्यासाठी तयार नव्हता। अशा वेळी लढा दिला गेला तो म्हणजे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आणि 17 सप्टेंबर 1948 ला मराठवाड्याला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळालं। म्हणूनच आपण दरवर्षी 17 सप्टेंबर हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करतो। व्याख्यानं आणि ध्वजारोहण या माध्यमातून आपण हा आनंद व्यक्त करतो। त्यासोबतच हा लढा मराठवाड्यातल्या घरोघरी चालला। अगदी प्रत्येक घरातून व्यक्ती याच्यामध्ये अगदी महिलांचा सुद्धा मोठ्या प्रमाणात सहभाग असलेला आपल्याला दिसतो आणि अनेक जणांचा प्राण या लढ्यामध्ये गेला, अनेक जण हुतात्मा झाले आणि त्या हुतात्म्यांचं स्मरण करणं हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे। म्हणूनच आजचा दिवस आपण साजरा करतो आणि यासाठीच आपण इथे सर्वजण जमलेलो आहोत। मी आजच्या प्रमुख पाहुण्या माननीय प्राध्यापक शोभा शिराढोणकर मॅडम यांचं स्वागत करते आणि त्यांना विनंती करते कृपया आपण ध्वजारोहणासाठी यायचं आहे। तसेच MGM विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय डॉक्टर विलास सपकाळ सर, तसेच डॉक्टर आशिष गाडेकर सर, डॉक्टर रेखा शेळके, कौर मॅडम आणि आमचे गुरुवर्य डॉक्टर विल धारुळकर सर या सर्वांना विनंती आहे कृपया आपण ध्वजारोहणासाठी यायचं आहे। सावधान। ताली बजाना है। राष्ट्रीय सल्यूट बेगम, सल्यूट माता की भारत। यानंतर या कार्यक्रमाविषयी बोलण्यासाठी मी डॉक्टर रेखा शेळके यांना आमंत्रित करते। या कार्यक्रमामध्ये मी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। MGM विद्यापीठाचे कुलपती आदरणीय अंकुशराव कदम सर यांच्या प्रेरणेने आणि इथं उपस्थित असलेले MGM विद्यापीठाचे कुलगुरू विलास सपकाळ सर, आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून शोभाताई शिराढोणकर मॅडम, तसेच या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले गांधी विचारवंत श्रीराम जाधव सर, धारुळकर सर, सर्व विद्यापीठाचे सर्व डीन, तसेच MGM विद्यापीठाचे कुलसचिव आशिष गाडेकर सर, या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते। खरं तर 17 सप्टेंबर हा आपल्याला स्वातंत्र्य देणारा 1 वर्षाने का उशिरा मराठवाडा मुक्त करण्याचा दिवस आहे आणि तो वेगवेगळ्या पद्धतीने मराठवाड्यामध्ये साजरा केला जातो। जसं आताच आशाने सांगितलं की 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला होता
पण त्यावेळी संपूर्ण देश विविध संस्थानांमध्ये विखुरला गेलेला होता. त्यावेळच्या 565 पैकी 562 संस्थानांनी स्वतंत्र भारतात सामील होण्याची सहमती दर्शवली होती, परंतु काही संस्थानं भारतात विलीन झाली नव्हती. त्यामध्ये हैदराबाद, काश्मीर आणि जुनागड ही 3 संस्थाने स्वतंत्र भारतात सामील झाली नव्हती. स्वातंत्र्यानंतर इंग्रजांची राजवट गेली, पण 3 संस्थानातील लोक मात्र स्वतंत्र झाले नव्हते. त्या काळात मराठवाडा हा हैदराबाद संस्थानाचा भाग होता आणि मराठवाड्याच्या जनतेला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी हैदराबादच्या निजामाविरोधात दीर्घ लढा द्यावा लागला होता. अनेकांना या लढ्यात त्यांच्या जीवाचे बलिदानही द्यावे लागले. या आंदोलनाचे नेतृत्व केलं ते स्वामी रामानंद तीर्थ यांनी. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नावाने नांदेडमध्ये म्हणजे आपल्या मराठवाड्यामध्ये विद्यापीठ आहे. खूप वेळा त्याचा उल्लेख SRT असा होतो, तर त्यामुळे लोकांच्या लवकर लक्षात येत नाही की हे SRT काय आहे. तर स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नावाने हे विद्यापीठ आहे आणि याच मराठवाड्यामध्ये हिप्परग्यामध्ये स्वामी रामानंद तीर्थ यांनी एक स्कूल सुरू केलेलं होतं. त्या स्कूलचं पण खूप मोठं योगदान आहे या लढ्यामध्ये. हैदराबाद संस्थानमध्ये त्या काळात तेलंगणा, सध्याचा मराठवाडा आणि कर्नाटक राज्यातील काही भाग येत असे. हैदराबाद संस्थानाची त्यावेळची लोकसंख्या तब्बल 1,60,00,000 होती. मुक्तितेसाठी लढा सुरू असताना रजाकाराचं जनतेवर अत्याचार करणं सुरूच होतं. मात्र स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदबाई श्रॉफ, दिगंबरराव बिंदू, नारायणराव रेड्डी, भाऊसाहेब वैशंपाय, देवीसिंह चव्हाण, बाबासाहेब परांजपे, शंकरसिंह नाईक, विजेंद्र काबरा आणि दगडाबाई शेळके यासारख्या खंबीर नेतृत्वाखाली हा लढा खेड्यापाड्यात पोहोचला. या चळवळीची खऱ्या अर्थानं काय वैशिष्ट्ये आहेत हे आपल्याला आपल्या ज्या आजच्या प्रमुख पाहुण्या आहेत शोभाताई त्या तुम्हाला सांगतीलच. पण मराठवाडा मुक्ती संग्राम हा सातत्याने आपल्याला दरवर्षी आठवण करून देणारा की आपण या दिवशी स्वतंत्र झालोय. म्हणजे जसं 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, तसं हा 17 सप्टेंबर. तर या मुक्ती दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देऊन मी माझं प्रास्ताविक संपवते. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद शेळके मॅडम. यानंतर मी आजच्या प्रमुख अतिथी शोभा मॅडम यांना विनंती करते, कृपया आपण व्यासपीठावर यायचं आहे. तसेच आदरणीय सपकाळ सर, गाडेकर सर आणि शेळके मॅडम यांनाही विनंती आहे. यानंतर आपण आजच्या प्रमुख अतिथींचं स्वागत करणार आहोत. आदरणीय सपकाळ सरांना विनंती आहे, कृपया आपण शोभा मॅडम यांचं स्वागत करावं. धन्यवाद. मराठवाडा मुक्ती संग्राम खूप नवीन मंडळींना याविषयी फारशी माहिती नसते. या निमित्ताने आपल्याला शोभा मॅडम मार्गदर्शन करणार आहेत आणि मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचं महत्त्व आणि आजच्या काळामध्ये युवकांनी त्याबद्दल कशा पद्धतीने जाणून घ्यावं आणि देशप्रेम कशा पद्धतीने रुजवता येईल या सर्व बाबींवर प्रकाश टाकणार आहेत आजच्या प्रमुख अतिथी शोभा मॅडम. त्यापूर्वी मी त्यांचा परिचय करून देते. प्राध्यापक शोभा शिराढोणकर जाधव, विवेकानंद महाविद्यालयातून त्या निवृत्त झालेल्या आहेत. 1974 मध्ये मराठवाडा विकास आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. त्यासोबतच 1975-76 मध्ये जयप्रकाश नारायण यांच्या राष्ट्रीय चळवळीत छात्र युवा संघर्ष वाहिनी या संघटनेत सक्रिय सहभाग. 1979 मध्ये मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलन सक्रिय सहभागिता आणि तुरुंगवास. माजी सचिव, सर्व सेवा संघ, सेवाग्राम, त्यासोबतच त्या कार्यकारिणी सदस्य राहिलेल्या आहेत. नई तालीम समिती सेवाग्राम इथेही त्या कार्यरत आहेत. डॉक्टर गंगाप्रसादजी अग्रवाल यांचा स्मृतिग्रंथ
त्यांनी काढला आणि त्याचं संपादन सुद्धा केलेलं आहे आणि 2000 पासून त्या सर्वोदयी कार्यकर्त्या म्हणून परिचित आहेत. मॅडम, आपलं पुन्हा एकदा मी स्वागत करते आणि आपणास विनंती आहे, कृपया आपण मार्गदर्शन करावं. व्यासपीठ हे विद्यापीठासमोर जमलेले सगळे उच्च विद्या विभूषित नागरिक हो. आपण भारतीय लोक हे प्रजासत्ताक धर्मनिरपेक्ष समाजवादी लोकशाहीचे नागरिक आहोत. आपण घटना समितीने जी राज्यघटना बनवलेली आहे त्या संविधानाची जी उद्देशिका आहे ती उद्देशिका आपण नेहमी वाचत असतो, त्याचं मनन चिंतन करत असतो आणि ही उद्देशिका आपण नागरिकांनी स्वतः प्रती समर्पित केलेली आहे. या सगळ्या ह्या साक्षर शिक्षणाच्या शब्दामध्ये अर्थ भरणारे आणि त्याला सार्थक बनवणारी जी मराठवाड्यातली लोकशिक्षणाची परंपरा आहे त्या लोकशिक्षणाच्या परंपरेविषयी मी तुमच्या समोर मांडणार आहे. यामध्ये इथे तरुण विद्यार्थी पण खूप दिसत आहेत. त्यांच्या भाषेत जर थोडस बोलायचं असेल तर जागतिक लोकशाही विचारांचा जो विकास झालेला आहे तो विकास आणि मराठवाड्यासारख्या एका छोट्या विभागामध्ये झालेला मराठवाडा मुक्ती संग्राम, हे जे आहे मराठवाडा मुक्ती संग्रामाचं हे जे लोकेशन आहे, तुमच्या मोबाईलच्या भाषेत जर म्हणजे समजायला सोपं होईल असं सांगायचं असेल तर हे मराठवाडा मुक्ती संग्रामाचं लोकेशन आणि त्याचं जागतिक कनेक्शन हे जे आहे ह्याच्यामध्ये जो काही सगळा अवकाश आहे ह्या अवकाशामधलं विचार आणि कार्याचं जे विश्व आहे त्याची ठळक वैशिष्ट्ये मी तुम्हाला सांगणार आहे. कारण आपल्याकडे जो मर्यादित वेळ आहे त्या मर्यादित वेळेमध्ये काही मुख्य बिंदू जे आहेत ते मुख्य बिंदू ते सगळे तुम्हाला माहितीच आहेत, पण त्याचं एकदा पुनर्जागरण करण्यासाठी मी तुमच्या समोर मांडणार आहे. ह्याच्यामध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम हा जो आहे तो एका छोट्या विभागाने दिलेला, इथल्या लोकसमूहाने दिलेला हा लढा आहे. लोकशाहीमध्ये लोक हा शब्द खूप महत्वाचा आहे. या लोक शब्दाची व्याप्ती जितकी वाढेल आणि जितकी सखोल जाईल तितकी लोकशाही सुदृढ होत असते. आता ह्या मराठवाड्यासारख्या भागामध्ये मराठवाड्याच्या गुलामीचा जो इतिहास आहे तो फार मोठा आहे. 700 वर्षाचा निजामाचा इतिहास आहे, 150 वर्षाचा ब्रिटिशांचा इतिहास आहे आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये हा मराठवाडा समाज आहे. आजही मराठवाड्याला एक शब्द चिकटलेला आहे जो मला अजिबात आवडत नाही. आवडत नाही म्हणण्यापेक्षा तो योग्य पण नाहीये, तो अयोग्यच आहे असं मला वाटतं. हे व्यक्तिशः माझं मत आहे. तो असा की मराठवाडा मागासलेला आहे आणि ह्या मागासलेपणाचं मूल्यमापन जे आहे ते मूल्यमापन मात्र कशामध्ये होत असतं तर आजच्या वित्तीय भांडवली अर्थव्यवस्थेमध्ये जो काही समाज विकसित झालेला आहे त्या विकसित समाजाच्या पार्श्वभूमीवरती आपण मराठवाड्यातल्या लोकांना मागासलेले म्हणतो, जे मला आवडत नाही. आवडत नाही म्हणण्यापेक्षा त्याचं वैचारिक खंडन करण्याची सुद्धा माझी तयारी असते. आज इथे आपल्याला तेवढा वेळ नाहीये. मग मराठवाड्याचे हे जे लोक आहेत ह्या लोकांचं नकारात्मक बाजू आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. मराठवाडा मागासलेला आहे, मराठवाड्यातले लोक आडमुठ्ठे आहेत, मराठवाड्यातले लोक उद्यमशील नाहीत, मराठवाड्यातले लोक अभ्यासू नाहीत वगैरे वगैरे वगैरे. हे आपण कायम लहानपणापासून ऐकून आलेले आहेत. मराठवाड्यातले लोक गुलामीत राहिल्यामुळे त्यांना हुजरेगिरी करायची आणि हांजी करायची सवय आहे वगैरे वगैरे. ह्या नकारात्मक बाजू मी मांडणार नाही, ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत. मी काही सकारात्मक बाजू तुमच्या समोर मांडणार आहे. त्यातली पहिली गोष्ट जी आहे ते हा जो कालपट आहे सगळा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन 17 सप्टेंबर हा जो आपण आजचं आपलं युग हे डेज आणि इव्हेंट साजरं करण्याचं आहे
त्याच्यामुळे हा आपण एक डे आणि इव्हेंट आहे असं समजून चालूया. परंतु त्यातही लोकशाही विचारांचा जो विकास झालेला आहे आणि या समाजामध्ये, भारतीय समाजामध्ये, महाराष्ट्रीयन समाजामध्ये आणि मराठवाडा लोकसमूह समाजामध्ये जे प्रबोधन झालेलं आहे ते प्रबोधन खूप महत्वाचं आहे. आणि त्या प्रबोधनाची जी वैशिष्ट्ये आहेत ती वैशिष्ट्ये मी काही ठळक वैशिष्ट्ये मी माझ्या अभ्यासामध्ये, आकलनामध्ये नमूद केलेली आहेत, ती तुमच्या समोर सांगणार आहे. आणि त्यातल्याही प्रमुख 2 वैशिष्ट्यांवरती मी थोडस बोलणार आहे. आता हा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आणि हा मराठवाडा विभाग आणि ह्याचं असलेलं जागतिक कनेक्शन, त्याच्या आधी आपण मराठवाडा लोकसमूहामधल्या एक बलस्थान जे आहे त्या बलस्थानाचा मी उल्लेख करते. मराठवाडा ही संतांची भूमी आहे. प्रबोधनाच्या कालखंडामध्ये मराठवाडा ही संतांची भूमी राहिलेली आहे. मराठवाड्याचा शासकीय जी व्यवस्था आहे ही गुलामीची राहिलेली आहे. परंतु मराठवाड्याच्या लोकसमूहामध्ये तळागाळात रुतलेली एक लोकविलक्षण अशी ज्ञान परंपरा आहे. आणि ही ज्ञान परंपरा इथल्याच काही स्थापित प्रस्थापितांशी संघर्ष करणारी आहे. आता स्थापित प्रस्थापितांशी संघर्ष करणारी आणि गुलामगिरीशी लढणारी ही जी लोकविलक्षण परंपरा आहे ते मराठवाडा मुक्ती संग्रामाचं, मराठवाड्याचं, महाराष्ट्राचं आणि भारताचं बलस्थान आहे. ही लोकविलक्षण ज्ञान परंपरा ज्ञानेश्वर महाराज आणि तुकोबा रायांपासून सुरू झालेली आहे. एक छोटा कालखंड मी घेते. ही लोकविलक्षण ज्ञान परंपरा काय आहे तर स्थापित आणि कुंठित झालेल्या ज्ञानाला बहुजन समाजामध्ये प्रवाहित करण्याची ही लोकविलक्षण अशी परंपरा आहे. आणि ही परंपरा आपण ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराज यांच्या टप्प्यापासून सुरू करतो. आणि ही परंपरा फुले, शाहू, आंबेडकर, महात्मा गांधी, विनोबा, जयप्रकाश नारायण ते मेधा पाटकर आणि डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांपर्यंत आलेली आपण पाहतो आहोत. म्हणजे आजच्या काळापर्यंत मी या लोकविलक्षण परंपरेचा एक सांधा तुम्हाला सांगते आहे. ही लोकविलक्षण ज्ञान परंपरा इथल्या सामान्य माणसाला आणि बहुजन समाजाला ज्ञान संपन्न करणारी आणि संघर्ष प्रवण करणारी लोकपरंपरा आहे. त्या लोकपरंपरेचे तुम्ही आम्ही भारतीय लोक हे वारसदार आहोत. आणि त्या वारसदारीचा एक प्रमुख महत्वाचा पुरावा म्हणून आज आपण हे झेंडावंदन केलेलं आहे. हा दाखला आहे आपल्या स्वातंत्र्याचा, भारतीय सामान्य लोकांच्या स्वातंत्र्याचा. हा आपलं एक, आजच्या भाषेत सगळ्या मुलांना सांगायचं तर आपलं हे आय कार्ड आहे. आपलं आय कार्ड नावाचं एक छान पुस्तक पण प्रकाशित झालेलं आहे, ज्याचा आम्ही आमच्या सगळ्या ही जी लोक चळवळ आहे, प्रबोधनाची, ज्ञान परंपरेची, संघर्षाची ही जी लोकविलक्षण परंपरा आहे, या परंपरेमध्ये आम्ही या पुस्तकाचा पण आवर्जून उल्लेख करतो. तर आपलं आय कार्ड हे धर्मनिरपेक्ष, समाजवादी, प्रजासत्ताक लोकशाहीचं नागरिकत्व हे आहे. आता ह्याचं मराठवाडी लोकल कनेक्शन, लोकेशन काय आहे तर मराठवाडा मुक्ती संग्राम हा एक टप्पा आहे त्याच्यात. आता मी ह्याचं एक ठळक वैशिष्ट्य तुमच्या समोर मांडते. हा स्वातंत्र्य लढा आहे. मॅडमनी त्याचं सगळं जे वर्णन आहे ते सांगितलेलं आहे. 3 हैदराबाद इलाख्यामध्ये, हैदराबाद संस्थानांमध्ये 3 विभाग होते. कर्नाटकाचे काही जिल्हे होते, तेलंगणाचे काही जिल्हे होते आणि मराठवाड्याचे त्या काळातले 7 जिल्हे होते. ह्या सगळ्या लोकांनी हैदराबाद मुक्ती संग्राम हा लढलेला आहे. त्याच्यामुळे तेलंगणामधले लोक आणि कर्नाटकातल्या लोकांचंही
यावेळेस स्मरण करणं, हुतात्म्यांचं स्मरण करणं, स्वातंत्र्य सैनिकांचं स्मरण करणं हे आपलं कर्तव्य आहे. पण आज मी फक्त मराठवाड्यातल्या लोकांच्या वरतीच मर्यादित ह्याच्यामध्ये बोलणार आहे. मॅडमनी सांगितलं स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ, अनंत भालेराव, दगडाबाई शेळके आणि तमाम स्वातंत्र्य सैनिक ह्या मराठवाडा लोकसमूहातल्या प्रत्येक माणसानी हा लढा दिलेला आहे. आणि हा मुक्ती संग्राम किंवा भारतीय स्वातंत्र्य लढा हा महत्वाचा का आहे, तर इथे व्यवस्था परिवर्तन झालेलं आहे. हे एक ठळक वैशिष्ट्य मी तुम्हाला आजच्या ह्याच्यामध्ये सांगणार आहे. ही शौर्य गाथा आहे, याच्यामध्ये काहीच हे नाही. अगदी साध्या आपल्या बाळबोध लोक परंपरेमध्ये सांगायचं तर एक जुलमी राजा होता, आटपाट नगरामधला एक जुलमी राजा होता आणि त्याची गरीब शोषित गुलामी प्रजा होती. आणि या गरीब शोषित गुलामी प्रजेनी लोकशिक्षणाच्या आपल्या परंपरेतून आणि संघर्षप्रवण असणाऱ्या ह्या समाज प्रबोधनातून लढा दिला आणि ते यशस्वी झाले. अशी एक साधी एक रोमॅन्टिक असणारी अशी ही शौर्य कथा आहे. पण ही जशी लहान मुलांना सांगण्याची एक रोमॅन्टिक शौर्य कथा आहे, तसंच हा तरुणांनी आणि भारतीय नागरिकांनी समजून घेण्याचा व्यवस्था परिवर्तनाचा लढा आहे. भारत हा पूर्वी देश नव्हता. भारत हे संस्थानांचं एक असं क्लस्टर होतं. संस्थान राजेशाहीचं एक असं क्लस्टर होता, असा एक ग्रुप होता, गट होता, ज्याला आपण हिंदुस्थान म्हणतो. आणि या भारतीय उपखंडामध्ये ही छोटी छोटी राज्य होती. काही इस्लामिक होती, काही हिंदू होती, काही राजपूत राज्य होती. भारतीय समाजाचं जे वैशिष्ट्य आहे ते सर्वधर्मीय, जाती बहुल, जाती जमातींचा हा समाज आहे. आणि असं हे स्वरूप होतं. भारतीय स्वातंत्र्य, आता मी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन ह्याच्यातून मी हे जे लोकेशन आहे याचं जागतिक कनेक्शन कसं आहे त्याच्याकडे थोडस तुम्हाला घेऊन जाईल. हा शतकांचा इतिहास आहे. भारताच्या गुलामीचा जसा शतकाचा इतिहास आहे तसा भारतीय स्वातंत्र्याचा सुद्धा शतकांचा इतिहास आहे. स्थल काल सापेक्ष त्याचे वेगवेगळे टप्पे आहेत. भारतीय स्वातंत्र्य लढा आणि हैदराबाद मुक्ती संग्राम हा जागतिक लोकशाही विचारांचा जो विकास झालेला आहे, या विकासातला भारतीय स्वातंत्र्य लढा आणि हैदराबाद मुक्ती संग्राम हा एक महत्वाचा टप्पा आहे. आता हा कशी होती? आधी भारतीय लोक हे प्रजा होते. राजेशाही संस्थानातली प्रजा होती. ही प्रजा अशिक्षित होती, म्हणजे आजच्या साक्षर शिक्षणाच्या भाषेत बोलण्यासाठी मी सांगते आहे की ती अशिक्षित होती. त्याच्यानंतर अंधश्रद्धा होती. भारताबद्दल तर परदेशामध्ये त्या काळात साप आणि जादू टोना करणारे लोक अशी पण एक ख्याती होती भारतीय लोकांची. असे अंधश्रद्धा लोक होते. व्यावसायिक होते. शेती हा व्यवसाय होता. व्यवस्थात्मक स्वरूपात बोलायचं तर शेती आधारित हे होतं. शस्त्रास्त्रांच्या बाबतीत सुद्धा भारतीय समाज हा खूप मागे होता. म्हणजे आपण घोडेसवारी किंवा अशा पद्धत, तलवार, ढाल शिवाजीच्या काळाचा इथपर्यंत येतो. जगाच्या इतिहासामध्ये शस्त्रास्त्रांचा विकास झालेला आहे. जगाच्या इतिहासामध्ये यंत्राचा विकास झालेला आहे. जगाच्या विकासामध्ये अनेक शोध, क्रांतिकारी वैज्ञानिक शोध लागलेले आहेत आणि त्यातून समाज जो आहे तो परिवर्तित झालेला आहे. या सगळ्या परिवर्तनाचे भारतीय समाजावरती सुद्धा परिणाम झाले, पण ते आक्रमणाच्या स्वरूपात झाले आणि गुलामीच्या स्वरूपात झाले.
आणि भारतीय समाजाने मात्र या टप्प्याटप्प्यावरती स्वातंत्र्याचा लढा दिलेला आहे, हे सुद्धा आपल्याला विसरून चालणार नाही. आता जगामध्ये 17व्या शतकापासून जे आहे हा लोकशाही विचार रुजायला लागला, विकसित व्हायला लागला, वैज्ञानिक प्रगती व्हायला लागली. आणि तिथले लोक जे आहेत त्यांनी जो, आता मी व्यवस्थेच्या ह्याच्यावरती येते, तिथे वित्तीय भांडवली समाज जो आहे तो निर्माण झाला, यंत्रसंस्कृती निर्माण झाली आणि उत्पादन आणि बाजाराचं एक युग सुरू झालं. सुरुवातीची भांडवलशाही जी आहे ही उदारमतवादी भांडवलशाही होती आणि मग नंतर भांडवलशाहीचे 4 चेहरे जे आहेत ते जगासमोर आलेले आहेत. त्याच्या विवेचनामध्ये मी जाणार नाही. तुम्ही सगळे उच्च विद्या विभूषित आहात. भांडवलशाहीचे हे 4 चेहरे तुम्हाला माहिती आहेत. त्याच्यामध्ये ठळक असं सांगता येईल की पहिली उदारमतवादी भांडवलशाही होती. नंतर उत्पादन यांत्रिक पद्धतीने झाल्यानंतर ते वितरित करण्यासाठीची जी आहे ती व्यापारी भांडवलशाही सुरू झाली. ह्या व्यापारी भांडवलशाहींच्या मध्ये जेव्हा अंतरसंघर्ष झाले तेव्हा हे अंतरसंघर्ष जे आहेत हे जागतिक शोषणामध्ये परिवर्तित झाले आणि वसाहतवाद सुरू झाला. मग वसाहतवादी जागतिक भांडवली शोषणाचं एक युग सुरू झालं आणि भारत हा त्या टप्प्यामध्ये आला. म्हणजे मोगलांनी आणि युरोपियनांनी तर आक्रमण केलेलं होतच. धर्मसंस्था सुद्धा इथे आलेल्या आहेत. इस्लामिक धर्म इथे आला, ब्रिटिशांबरोबर ख्रिश्चन धर्म इथे आला, त्याचबरोबर त्यांच्या अर्थव्यवस्था सुद्धा इथे आल्या. सुलतानी सरंजामी अर्थव्यवस्था मोगल काळामध्ये होती. त्याच्यानंतर ब्रिटिश काळामध्ये ही भांडवली अर्थव्यवस्था सुद्धा आली. नुसती ही अर्थव्यवस्था आली नाही, त्याच्याबरोबर युद्धशास्त्र सुद्धा आलं. युद्धशास्त्राच्या बरोबर शस्त्रास्त्र सुद्धा आली आणि त्या मानाने आपला भारतीय समाज त्या परिप्रेक्ष्यामध्ये हा अविकसित होता. शासन संस्थेच्या बाबतीतही राजेशाही होतो. अर्थशास्त्राच्या बाबतीत आर्थिक व्यवस्थेमध्ये आपण कृषी आधारित व्यवसायांचं आणि पारंपरिक शस्त्रास्त्रांच्या व्यवसायाचं असं भारतीय अर्थव्यवस्थेचं स्वरूप होतं. चौथाई, सरदेशमुखी, शेतसारा असं हे एक आर्थिक स्वरूप हिंदुस्थानातलं होतं. आणि राजकीय जो सत्ता संघर्ष होता तो सगळ्या संस्थानिकांमध्ये होता. आता या टप्प्यावरती आपण लोकमान्य टिळक, फुले शाहू आंबेडकर ही एक विचारधारा येते आणि त्यानंतर लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, विनोबा आणि जयप्रकाश नारायण ही एक विचारधारा येते. आता भारतीय समाजामध्ये समाज प्रबोधनाची जी सुरुवात आहे ही खरं तर ज्ञानेश्वर तुकारामापासून आलेली आहे, पण त्या समाज व्यवस्थेमध्ये त्या परिप्रेक्ष्यामध्ये तिचं जे आहे ते अवकाश होतं. परकीयांच्या आक्रमणामुळे ह्या सगळ्या अवकाशाचा एक विस्तार झाला आणि ह्या विस्ताराबरोबर धर्म पण आले, धर्मसंस्था पण आल्या आणि अर्थसंस्था पण आल्या. युद्ध शास्त्राच्या संघर्षाच्या ज्या काही प्रक्रिया आहेत त्या पण आल्या. आता भारतीय समाजामध्ये फुल्यांपासून जे आहे ते साक्षर शिक्षणाचं युग सुरू झालं आणि ह्या साक्षर महर्षी कर्वे आहेत, त्याच्यामध्ये अनेक ह्या ज्ञान परंपरेमध्ये लोक आहेत. हे जे साक्षर शिक्षण आलं त्याची पार्श्वभूमी ही कृषी आधारित अर्थव्यवस्था, व्यवसाय आणि युद्धशास्त्रातल्या शस्त्रास्त्रांच्या निर्मितीचे व्यवसाय इतकीच मर्यादित होती. शिक्षण व्यवस्था सुद्धा अतिशय कमकुवत होती. पारंपरिक अशी शिक्षण व्यवस्था भारतामध्ये होती. या साक्षर शिक्षणाने खूप मोठं एक
परिवर्तन इथे घडलं. आधी लोकशिक्षण होतं, मौखिक शिक्षण होतं आणि त्यातून ज्ञान परंपरा जी आहे ही संपन्न झालेली होती. ती माणुसकीची ज्ञान परंपरा होती. मानवाचं निसर्गाधारित जीवन जे होतं त्याच्या ज्ञानेश्वरी जर तुम्ही वाचली तर तुम्हाला निसर्गाचे अनेक दाखले मिळतील. तुकारामाचे अभंग जर तुम्ही वाचले तर तुम्हाला व्यावहारिक जीवनातला सगळ्या संघर्षाचे दाखले तुम्हाला त्याच्यामध्ये मिळतील. ही ज्ञान परंपरा होती. पण साक्षर शिक्षणाची एक खंडित मर्यादित साक्षर शिक्षणाची जी एक परंपरा फुले शाहू आंबेडकर ही खंडित संस्थात्मक लोकशिक्षणाची परंपरा जशी आहे तशीच मुक्त शिक्षणाची सुद्धा एक परंपरा आहे. या दोन्ही विचारधारेचा शिक्षण व्यवस्थेमध्ये आपल्याला विचार करावा लागतो. ह्या फुले शाहू आंबेडकर आधीची संत परंपरा, त्याच्यानंतर आलेली साक्षर शिक्षणाची फुले शाहू आंबेडकर यांची परंपरा, ह्या परंपरेनी बहुजन समाजाला जागतिक स्तरावरती काय काय चाललेलं आहे ह्याचं विस्तारित ज्ञान दिलेलं आहे. हा टप्पा सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे आणि ह्याच्यामध्ये लोकशाही विचारांचा विकास येतो आणि व्यवस्था परिवर्तनाचे सुद्धा टप्पे येतात. आता मी एकदम ही खूप लांबत असेल तर मी फक्त थोडी ठळक वैशिष्ट्ये सांगते आणि थांबते. आता इथे लोकशाही विचारांच्या विकासामध्ये आपण हैदराबाद संस्थान विसर्जित केलं आणि धर्मनिरपेक्ष समाजवादी प्रजासत्ताक लोकशाही स्वीकारली. आपण सगळ्यांनी स्वीकारलेली आहे ती. भारताने पण भारत, मराठवाडा, महाराष्ट्र या सगळ्या ह्या सगळ्यांचा जो विचार कार्य प्रवास झालेला आहे, हा विचार कार्य प्रवास आणि व्यवस्था परिवर्तन ह्या दोन्ही गोष्टी मी अगदी थोडक्यात मांडून थांबणार आहे. आता मी एकदम जयप्रकाश नारायण यांच्यावरती येते, कारण जयप्रकाश नारायण यांनी त्यांच्या खूप चुकाही झालेल्या असतील. समाजवादी, सर्वोदयी या सगळ्या ह्याच्यामध्ये या सगळ्यांचं खूप विचार मंथन होतं आणि आज जो वर्तमान काळातला भारतीय समाज ज्या प्रश्नांना तोंड देतो आहे त्या प्रश्नांची रूट सुद्धा काही या सगळ्या मागच्या इतिहासामध्ये आहे. त्याच्यामध्ये सुद्धा मी जाणार नाही, तो अगदी एक स्वतंत्र विषय आहे. मी फक्त येते ते व्यवस्था परिवर्तनाच्या मुद्द्यावरती. जयप्रकाश नारायणांनी संपूर्ण क्रांतीचा मुद्दा मांडला. या संपूर्ण क्रांतीमध्ये त्यांनी सप्तक्रांती म्हणजे 7 समाज व्यवस्थांमध्ये परिवर्तन झालं तरच समाजामध्ये व्यवस्था परिवर्तन होतं हा विचार मांडला. ज्या मुवमेंटमध्ये मी ऍक्टिव्हिस्ट म्हणून काम केलेलं आहे, मराठवाडा विभागामध्येच काम केलेलं आहे, महाराष्ट्र स्तरावरती सुद्धा काम केलेलं आहे आणि राष्ट्रीय स्तरावरची मला थोडीफार जाण आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा माझा सहभाग होता. त्याच्यामुळे हे व्यवस्था परिवर्तन. आता आपलं लोकेशन आहे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन. आता मराठवाडा मुक्ती संग्राम दिन या लोकेशन वरती काय परिवर्तन झालं तर आपण राजेशाही विसर्जित केली आणि लोकशाही स्वीकारली. आता ह्या परिवर्तनाच्या ह्याच्यामध्ये हे परिवर्तन इतकं साधं आणि सोपं, राजेशाही गेली लोकशाही आली, हे इतकं सोपं नाहीये. याला 20व्या शतकातल्या ऐतिहासिक घटनांच्या एका मालिकेची अशी पूर्ण अशी परंपरा आहे. 20व्या शतकातल्या मी म्हणते, 19व्या शतकातल्या शिक्षण परंपरेविषयी मी आता बोलत नाहीये. मी आता फक्त 20व्या शतकावरती कॉन्सन्ट्रेट करते आहे. 20व्या शतकातल्या 5व्या मध्य दशकामध्ये म्हणजे 17 सप्टेंबर 1948 ला मराठवाडा मुक्त झाला किंवा हैदराबाद संस्थान विसर्जित झालं. ह्या विसर्जनामुळे शिक्षण संस्थेमध्ये बदल झाला, अर्थसंस्थेमध्ये बदल झाला, शासन संस्थेमध्ये बदल झाला आणि त्याचबरोबर
धर्मसंस्थेमध्ये बदल झाला, त्याचबरोबर आध्यात्मिक जे चिंतन आहे समाजाचं त्याच्यामध्ये बदल झाला. ह्या सगळ्या अशा 5-6 व्यवस्थांचं जे एक चक्रव्यूह आहे, आजकाल चक्रव्यूह हा शब्द फार प्रसिद्ध झालेला आहे. हे चक्रव्यूह अनादी कालापासूनच आहे. ह्या सगळ्या व्यवस्थांची मांडणी जी आहे ती जयप्रकाश नारायणांनी संपूर्ण क्रांती या शब्दाने केली. जगामध्ये क्रांत्या झाल्या, लोकशाहीचा विचार विकसित झाला, फ्रेंच राज्य क्रांती झाली, बोल्शेविक क्रांती झाली, साम्यवादी विचारसरणी आली, समाजवादी विचारसरणी आली आणि त्याचबरोबर भांडवली वित्त संस्थीय अर्थव्यवस्था सुद्धा विकसित झालेली आहे. म्हणजे ह्या जागतिक लोकशाहीचा विचार जो आहे हा विचार भांडवली वित्त संस्थीय अशा अर्थव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवरती झालेला आहे. हा महत्वाचा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे. आजचं जे जागतिकीकरण आहे, आजचं हे वर्तमान स्थितीतलं जागतिकीकरण जे आहे हे 17व्या शतकापासून सुरू होणाऱ्या या भांडवली वित्तीय अर्थसंस्थेचं आजचं स्वरूप आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलेला आहे, म्हणजे आपण फार वेगाने ह्या सगळ्या यंत्र संस्कृतीमध्ये फार वेगाने प्रगती केलेली आहे आणि हा वेग इतका जास्त आहे की मानवी समाजाला आणि मानवी समुदायाला त्या वेगानं प्रगती करताना खूप असे प्रश्न निर्माण झालेले आहेत, जे प्रश्न लोकशाही समोरचे प्रश्न म्हणून आज आपण विचारात घेतो. आता मराठवाडा विभागाचं मागासलेपण जे आहे ते मागासलेपण फक्त औद्योगिकरणाच्या भांडवली वित्त संस्थेच्या पार्श्वभूमीवरच हे मागासलेपण आहे. ज्ञान परंपरा, लोकशिक्षण, समाज प्रबोधन या विषयामध्ये आपण मागासलेले नाहीत. ह्याची साक्ष जी आहे ते मराठवाडा मुक्ती संग्रामाचा सगळा इतिहास आपल्याला पुरावा म्हणून सांगता येतो. आता विविध प्रकाराने सांगता येईल. मी व्यवस्था परिवर्तनाच्या दिशेने सांगते. आपण मराठवाड्यातले लोक मागासलेले आहोत. मराठवाड्याचा विकास करण्यासाठी मी जेव्हा अगदी तरुण होते, 18-20 म्हणजे नुकतीच नागरिक झालेली होते, तेव्हा मराठवाडा विकास आंदोलन झालं. त्या विकास आंदोलनामध्ये आम्ही अगदी खूप मोर्चे काढले. अगदी नांदेड सारख्या शहरामध्ये 100 मुलींचे मोर्चे काढणं वगैरे असे सगळे गोष्टी आम्ही केल्या. साक्षर शिक्षणातून, लोकशाही विचारांच्या लोकप्रबोधनातून, समाज प्रबोधनातून जे काही आम्ही शिकलो त्या आवाक्यामध्ये आम्ही हे मराठवाडा विकास आंदोलन केलं. त्या मराठवाडा विकासाच्या आंदोलनाची समाप्ती कशी झाली हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. राजकीय पटलावरती हे आंदोलन संपलं, पण समाज प्रबोधनाची परंपरा मात्र आजतागायत चालू आहे असं मी तुम्हाला अगदी ठामपणे सांगू शकते. त्याचं कारण असं आहे की एक कार्यकर्ता म्हणून या समाजामध्ये कार्य करत असताना आणि ह्या समाजाचा सगळा इतिहास आणि व्यवस्था परिवर्तन समजून घेत असताना 2023 मध्ये आम्ही मानवत सारख्या एका व्यापारी शहरामध्ये एक संमेलन घेतलं. महाराष्ट्र प्रदेश सर्वोदय मंडळाचं ते संमेलन होतं. सर्वोदयी विचारधारा, समाजवादी सर्वोदयी विचारधारेमध्ये जे काही कार्यक्रम आजही चालतात त्या विचारधारेमधला तो एक संमेलन होतं. त्या संमेलनाचा विषय होता राजनीतीकडून लोकनीतीकडे. मी हे ठामपणाने ह्याच्यासाठी सांगते आहे की आपल्याकडे समाज प्रबोधनाची ही प्रयोगशील विचार कार्याची परंपरा आहे. आत्ता परवा आपल्या MGM युनिव्हर्सिटीमध्ये स्वराज्याची दिशा नावाचा वळसंकरांनी दिग्दर्शित केलेल्या एक डॉक्युमेंटरी दाखवली. त्याचं एक उदाहरण मी देते, कारण आजच्या वर्तमान काळातला लोकशाही विचारांचा विकासाची ती एक गोष्ट आहे म्हणा, संघर्ष आहे म्हणा,
व्यवस्था परिवर्तनाचा तो एक टप्पा आहे म्हणा, तिन्ही शब्दामध्ये आपण ते व्यक्त करू शकतो. छोटीशी गोष्ट आहे, ग्राम स्वराज्य ही संकल्पना, ग्रामदान आणि ग्राम स्वराज्य ही संकल्पना जी आहे ती मेंढालेखा या गावच्या गावकऱ्यांनी प्रयोगातून सिद्ध केली आणि शासन व्यवस्थेचा प्रमुख पायाभूत घटक हा भारतीय समाजातला स्वयंपूर्ण आणि स्वावलंबी खेडे हा असावा, हा गांधीजींनी जो विचार मांडला होता, जो नेहरूंनी आणि बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळच्या परिस्थितीप्रमाणे नाकारला होता, तो त्या परंपरेचा एक प्रयोग आज महाराष्ट्रामध्ये गडचिरोली जिल्ह्यामधल्या मेंढालेखा या गावामध्ये त्यांनी सिद्ध केला आहे असं मी ठामपणाने म्हणू शकते. कारण मोहन हिराबाई हिरालाल, मिलिंद बोकील, डॉक्टर सतीश गोगुलवार आणि शुभदा देशमुख ही नावं सगळी तुम्ही ऐकलेली आहेत. ही जेपी मुवमेंट मधल्या सगळ्या धडपडणाऱ्या तरुण कार्यकर्त्यांची नावं आहेत. मानवतच्या शिबिरामध्ये आम्ही चैत्रा रेडकर आणि मिलिंद बोकीलांना बोलवलं होतं आणि त्यांनी राजनीतीकडून लोकनीतीकडे हा विषय मांडला. आता राजकारण, राजनीती, लोकनीती ह्या सगळ्या चर्चेमध्ये मी जाणार नाही. मी फक्त काही ठळक गोष्टी तुम्हाला सांगते. हा खूप मोठा विषय आहे. तर मेंढालेखा हे गाव ग्रामदान आणि ग्रामस्वराज्याने स्वयंपूर्ण आणि स्वावलंबी झालेलं खेड आहे. तिथे कोणत्याही लोकप्रिय पुढारी नेत्याला लोकांच्या परवानगी शिवाय त्या गाव शिवारामध्ये पाय ठेवता येत नाही. कोणीही येऊन तिथे काहीही करू शकत नाही. त्या गावकऱ्यांच्या ग्रामसभेनी जर परवानगी दिली तरच तिथे लोकांना जाता येतं. अजून एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगते. स्वराज्याची दिशा ही तुमच्या इलेक्ट्रॉनिक मास मीडियामध्ये कधीही पाहायला मिळणारी गोष्ट आहे. वळसंकर पण आपल्या समूहामध्ये इथे आहेत. तर ही जी ग्रामस्वराज्य आणि ग्रामदानाच्या कल्पनेतून स्वावलंबी झालेलं खेड आहे, हे शासन व्यवस्थेचा मूलभूत पायाभूत घटक मानला पाहिजे. हे गांधीजींचं आणि विनोबांचं जे हे आहे त्याचं प्रयोगातून सिद्ध केलेलं हे एक उदाहरण आहे. म्हणजे हे होऊ शकतं, हे अशक्य नाही. आपल्याला सगळ्यांना वाटतं की गांधी खूप चांगले आहेत, मोठे आहेत, पण ते आपल्याला शक्य नाहीये. आणि ते खरं पण आहे. ज्या कॅपिटलिस्टिक सोसायटीमध्ये, ज्या बाजारीकरणामध्ये, ज्या जाहिरातींच्या युगामध्ये, ज्या डेज आणि इव्हेंटच्या मॅनेजमेंट संस्कृतीमध्ये आपण जगतो आहोत, त्याच्यामध्ये गांधी खूप अवघड आहे. हे अगदी खरं आहे. पण ते अशक्य नाही हे पण तेवढंच खरं आहे. किती टप्प्यापर्यंत तुम्ही किती पावलं चालू शकता एवढं तर आपण करू शकतो. जसं मेंढालेखा गावानी केलं, जसं मराठवाडा मुक्ती संग्रामातल्या त्या काळच्या प्रजेनी केलेलं आहे. सगळा हुतात्मा पानसरे असतील, हुतात्मा बहिर्जी शिंदे असतील, ही सगळी माणसं काही उच्च विद्या विभूषित नव्हती. ही सामान्य माणसं होती. मराठवाड्यातल्या समाजातली अत्यंत सामान्य माणसं होती. पण एका स्वातंत्र्याच्या ध्येयाने प्रेरित होऊन त्यांनी जे बलिदान केलं, खर तर हुतात्मा बहिर्जी स्मारक, हुतात्मा बहिर्जी हे ज्या ठिकाणी शहीद झाले, हुतात्मा झाले, तो संग्राम जो आहे तो अत्यंत लोकविलक्षण असा संग्राम आहे. ते वाचा तुम्ही एकदा, म्हणजे तुम्हाला कळेल की ह्या हुतात्म्याचं काय सिग्निफिकन्स आहे, काय महत्व आहे. मी छोटंसंच सांगेन त्याच्यातलं की मातीच्या भिंती असलेल्या घरांचा एक खेड आहे. त्या खेड्यामध्ये ब्रिटिशांची शस्त्रास्त्र घेऊन हा निजाम इराणहून विमानाने शस्त्रास्त्र इथे घेऊन यायचा.
मराठवाडी समाज त्या काळात आकाशातून जाणारी विमानं पाहत होता आणि त्याच्यातून शस्त्रास्त्र येतात हे सगळ्या समाजाला माहिती झालेलं होतं. असे हे आधुनिक शस्त्रास्त्र म्हणजे तोफगोळे, बंदुका त्या काळातले, बरं का, आजचं मी बोलत नाहीये, असं घेऊन हा निजाम मराठवाड्यातल्या गरीब, पैसा नसणाऱ्या, शस्त्रास्त्र नसणाऱ्या प्रजेवरती राज्य करत होता. आणि त्या खेड्यामध्ये त्या निजामाच्या रजाकारी फौजेला माहिती झालं की आता हे जे स्वातंत्र्य सैनिक आहेत हे हल्ला करणार आहेत. त्याच्यामुळे निजाम सज्ज होता. त्यांनी मोर्चे बांधणी केली होती खेड्यामध्ये. हा शिरड, शहापूर आणि आजेगावचा रणसंग्राम आहे. मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या ऐतिहासिक जी काही पुस्तकं आहेत त्याच्यामध्ये ह्या रणसंग्रामाची माहिती आहे. मातीच्या भिंतींना छिद्र करून त्याच्यातून बंदुकीच्या नळ्या काढून आणि तोफ गोळे सिद्ध ठेवून निजामाने सिद्धता केली होती. हे 100 सैनिक होते. 100 स्वातंत्र्य सैनिकांची निवड झालेली होती. त्याच्यामध्ये डॉक्टर गंगाप्रसादजी अग्रवालही होते. यांना शस्त्रास्त्रांचं शिक्षण दिलं. म्हणजे काय तर गावठी बंदुका, या बंदुकांनी निशाणा कसा साधायचा हे साधं प्रशिक्षण होतं. फक्त बहिर्जी शिंदे हे जे आहेत हे उंचे पुरे 6 फूट एकदम तगडे असे आणि ते सैनिकी ड्रेस घालायचे त्या काळामध्ये असे. आणि त्यांच्याकडे 11 गोळ्या फटाफट मारणारी एक असं रायफल होती. हे सगळ्यात मोठं शस्त्र त्यांच्याकडे होतं. आणि या 100 सैनिकांना जुजबी शिक्षण देऊन या आजेगावच्या रणसंग्राम, शिरड, शहापूर आणि आजेगावच्या रणसंग्रामामध्ये हे 100 सैनिक, त्याचं वर्णन फार पदयात्रा या नावाच्या गंगाप्रसादजींच्या चरित्रात्मक ग्रंथामध्ये फार सुंदर केलेलं आहे. म्हणजे कादंबरी असल्यासारखंच वाटतं आपल्याला. एखादे युद्धस्य कथा रम्य हा म्हणतात त्याच्याप्रमाणे ते सगळं वर्णन आहे. बहिर्जी स्मारक, आणि यांना तर आता समोरासमोर लढता येत नव्हतं. यांच्याकडे शस्त्रास्त्र नाही, यांच्याकडे तसं रणनीतीचं प्रशिक्षण नाही, काहीच नाही. परंतु तरीही या 100 सैनिकांनी ठरवलं की काहीही झालं तरी लोकांचं आपण हरलो तरी चालेल पण लोकांचं मनोधैर्य टिकवून ठेवण्यासाठी आपण हा लढा लढायचाच. आणि ते आले. आता त्या गावाच्या समोर 200 फुटावरती एक तळ होतं. आता त्या तळ्यातलं पाणी, मराठवाड्यातल्या तळ्यातलं पाणी किती असणार याची आपल्याला सगळ्यांना थोडीशी कल्पना आहे. आजचे धरणं बिरणं सोडून द्या, त्या काळातलं तळामध्ये साचलेलं पाणी, असं पाणी होतं. ह्या स्वातंत्र्य सैनिकांनी काय केलं, आता समोरासमोर तर लढता येणार नाही, हे सगळे स्वातंत्र्य सैनिक त्या तळ्यातल्या पाण्यामध्ये शिरले. आणि त्या पाण्यामध्ये शिरल्यानंतर आता बघा त्या काळाचं जे शिक्षण आहे, पाण्याच्या आत राहून श्वास रोखून काही काळ पाण्याच्या आत राहण्याचं हे जीवन शिक्षण त्या काळातल्या लोकांना भरपूर होतं. कारण इथल्या नद्यांमध्ये पोहणं असेल, विहिरीमध्ये पोहणं असेल, हे त्या लोकांचे करमणुकीचे त्या काळातले छंद होते. त्याच्यामुळे त्यांना हे शिक्षण होतं. ते पाण्यामध्ये शिरले आणि काय करायचे, पाण्यातून डोकं वर काढायचे, गोळ्या झाडायचे आणि पुन्हा पाण्यामध्ये जायचे. आणि काही लोक जे थोडे शरीराने धडधाकट होते ते रॅपलिंग करत, म्हणजे सरपटत सरपटत त्या मातीच्या भिंती ज्या होत्या वेशीवरच्या तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करून तिथून गोळ्या झाडून हल्ला करत होते. असं हे चाललं होतं. त्यांच्या गोळीबार, निजामांचा, रझाकार्यांचा गोळीबार हा जबरदस्त होता. तो गोळे होते, पण हे पाण्यात असल्यामुळे त्यांना काही करता येत नव्हतं. बहिर्जींनी काय केलं, एका विशिष्ट काळानंतर पाण्याच्या वर डोकं काढलं आणि त्यांचं जे हेल्मेट होतं ते त्यांनी बाजूला केलं आणि त्यांनी आपल्या रायफलीतून फटाफट फटाफट गोळ्या मारायला सुरुवात केली. त्याबरोबर एक गोळी तिकडून आली आणि ती बहिर्जींच्या कानाच्या डोक्याच्या भागातून गेली आणि बहिर्जी पडले. बहिर्जी पडल्याबरोबर सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांनी ठरवलं की आता आपण लढा थांबवायचा. आणि त्यांनी लढा थांबवला. ते सरपटत पुढे जाणारे जे सैनिक होते ते मागे आले. त्यातल्या धडधाकट लोकांनी बहिर्जीला खांद्यावर उचलून घेतलं आणि त्यांनी माघारी यायला सुरुवात केली. मग बहिर्जींना
वाशिमच्या हॉस्पिटल पर्यंत नेण्याचा प्रयत्न केला. वाशिम तेव्हा स्वतंत्र भारतातलं एक खेडं होतं आणि मराठवाडा तेव्हा अजून निजामाच्या जोखडामध्ये होता. ते आणि मग हुतात्मा बहिर्जी शिंदे हे शहीद झाले, हुतात्मा झाले. हा जो लढा आहे त्याच्यानंतर आजेगावचा आणि गुंडेगाव म्हणून एक गाव होतं. त्या गावामध्ये रझाकारांनी त्या काळामध्ये जसा स्वातंत्र्य लढा तीव्र होत होता तसा रझाकारांचा जुलमी लढा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये तीव्र होत होता. गुंडेगाव ना तेव्हा काय झालेलं होतं, आता इथे जागतिक कनेक्शन येतं. ते जागतिक कनेक्शन असं येतं की 2 महायुद्ध झालेली होती जगामध्ये. शस्त्रास्त्रांनी काय विध्वंस केलेला आहे, हिरोशिमा नागासाकी वगैरे, ते पण झालेलं होतं. त्याच्यामुळे अन्नधान्याचा तुटवडा पडलेला होता. जगभर अन्नधान्याचा तुटवडा पडलेला होता आणि भारतामध्ये सुद्धा मराठवाड्यामध्ये सुद्धा अन्नधान्याचा तुटवडा होता. अशा वेळेस सरकार काय करायचं, सरकारने 2 योजना राबवल्या. एक तर लेव्ही आणि शेतसारा ते गोळाच करायचे, त्याच्याबरोबर त्यांनी खुश खरेदी नावाचा एक शासकीय प्रोग्राम सुरू केला. जसं आता आपल्याकडे शासकीय प्रोग्रामामध्ये लाडकी बहीण आहे, तसं निजामानी खुश खरेदी सुरू केली. म्हणजे शेतकऱ्यांनी शेतसारा तर द्यायचाच, पण शेतकऱ्यांनी आपल्या उत्पन्नातला काही भाग शासनाला विकायचा आणि ती खुश खरेदी, नाव तर खुश खरेदी होतं पण होती जुलूम जबरदस्ती. शेतकऱ्यांकडनं ते अन्नधान्य गोळा करायचे. आता लोक सुद्धा जागरूक झाले होते. गुंडेगावच्या लोकांनी असं ठरवलं, शेतसारा तर द्यायचाच नाही यांना, खुश खरेदीचं तर नावही काढू द्यायचं नाही. त्यांनी शेतसारा दिला नाही. शेतसारा दिला नाही म्हणल्यावरती गुंडेगाववरती हल्ला झाला रझाकारांचा आणि त्यांनी तिथल्या लोकांची कत्तल केली. 20 जणांची नावं जी आहेत ती नावं ह्या मुक्तीसंग्रामाची जी पुस्तकं लिहिलेली आहेत त्या पुस्तकामध्ये आलेली आहेत. कत्तल केली लोकांची आणि त्याच्यामध्ये एक स्त्री होती जिच्या मांडीवरती तिची कन्या होती. त्या दोघी मायलेकींचा सुद्धा त्यांनी खात्मा केला. म्हणजे त्याची क्रूरता किती आहे हे आपल्या लक्षात येईल. गुंडेगावच्या ह्या संग्रामानंतर आणि आजेगाव आणि शिरडशहापूरच्या रणसंग्रामानंतर मराठवाड्यातले लोक अगदी पेटून उठले होते आणि समाजातल्या सगळ्या लोकांनी हे केलं. त्यातल्या व्यवस्था परिवर्तनाची एक घटना मी तुम्हाला सांगते. तेव्हा निजामाचं उत्पन्न त्या काळामध्ये 32 कोटी वार्षिक होतं. किती होतं? 32 कोटी वार्षिक. त्याच्यामध्ये 12 कोटी उत्पन्न हे निजामाला सिंधी आणि ताडी नावाच्या देशी दारूतून मिळत होतं. म्हणजे अर्थव्यवस्था, आजची अर्थव्यवस्था आणि तेव्हाची अर्थव्यवस्था ह्याच्यामध्ये फार फरक नाहीये. आजच्या अर्थव्यवस्थेतलाही बहुतांश भाग हा दारू व्यवसायातनं जे आहे तो सरकारकडे रेव्हेन्यू जमा होतो. काही सत्य गोष्टी ज्या आहेत ना त्या आपण स्वीकाराव्या लागतात. ते कडू घोट असले तरी आपल्याला स्वीकारावे लागतात. आता अर्थव्यवस्थेचं त्या काळातलं स्वरूप, अर्थव्यवस्थेतलं आजच्या काळातलं स्वरूप ह्याच्यामध्ये काही फरक जाणवतो का? हा आपण सक्षम नागरिकांनी विचार करण्याची गोष्ट आहे. बरोबर आहे. आता हे 12 कोटी रुपये उत्पन्न, 32 कोटीतलं 12 कोटी रुपये उत्पन्न हे दारूच्या व्यवसायातनं निजामाला मिळत होतं. आणि स्वातंत्र्य सैनिकांनी जेव्हा भारत देश स्वतंत्र झाला आणि मराठवाडा स्वतंत्र नव्हता तेव्हा त्यांनी काँग्रेसवरची बंदी निजामाने उठवली आणि मराठवाड्यातल्या लोकांनी एक खूप मोठा असा प्रोग्राम आखला, कार्यक्रम आखला. त्या कार्यक्रमामध्ये जंगल सत्याग्रह नावाचा एक सत्याग्रह होता. या जंगल आता बघा खूप गोष्टी ज्या मी लोकविलक्षण ज्ञान परंपरा म्हणते ना त्या लोकविलक्षण ज्ञान परंपरेचे एक उदाहरण देते. ते उदाहरण असं आहे, लोकशाही विचारांचा विकास झाला हे तर आपण पाहिलं. हिंदुस्थान जेव्हा राजेशाहीचं एक संघटन होतं
क्लस्टर होतं, झुंड होती म्हणू आपण. राजेशाहीची एक झुंड होती, ती संघर्षरत होती. त्या ह्याच्यामध्ये सम्राट अकबराने काय केलं, धर्म समन्वय करण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला माहिती आहे अकबर योद्धा सिनेमा आपण पाहिलेला आहे की हिंदू धर्म आणि मुसलमान धर्म याचा धर्म समन्वय करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि धर्म समन्वयातून त्यांनी या राजेशाहीचं साम्राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला. एवढाच एक मुद्दा आपण घेऊ. त्याच्यानंतर दुसरा टप्पा जो येतो तो छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. शिवाजी महाराजांच्या वेळेस काय होतं, हे छोट्या छोट्या राज्यांचं आणि त्यावेळेस आपल्याकडे शाह्या होत्या, निजामशाही, आदिलशाही, ह्या सगळ्या शाह्या, सरंजामी, सुलतानी, अर्थव्यवस्था असं सगळं हे होतं. त्याच्यातून त्यांनी स्वराज्य स्थापन केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी. छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं आता हे बघा. छत्रपती शिवाजी महाराजांनी शासन व्यवस्था धर्मनिरपेक्ष केली. हा फार महत्वाचा मुद्दा आहे. शिवाजीच्या शासन व्यवस्थेमध्ये आणि लोकव्यवस्थेमध्ये बहुजन वर्गाचा, रामोशी, बेडर, शिवाजीची गुप्तचर संघटना जी होती ही सगळी बहुजन समाज आधारित होती. शिवाजीची शासन व्यवस्था धर्मनिरपेक्ष होती, बहुजनांना सामावून घेणारी होती आणि या बहुजनांना प्रशिक्षित करणारी शिक्षण व्यवस्था सुद्धा होती. म्हणूनच स्वराज्यामधला सामान्य शेतकरी, सामान्य व्यावसायिक स्वातंत्र्य योद्धा बनला. तोरणागड पासून सगळ्या युद्धांचा लढाईचा तुम्ही इतिहास वाचला तर ही सामान्य माणसं सैनिक झालेली आहेत. हैदराबाद मुक्ती संग्रामामध्ये सुद्धा सामान्य माणसं स्वातंत्र्य सैनिक झालेली आहेत. आता शिवाजींनी काय केलं, शिवाजींनी जी अर्थव्यवस्था होती त्या अर्थव्यवस्थेला खिळखिळा करून तिला प्रवाहित केलं. हा महत्वाचा मुद्दा नोट करण्यासारखा आहे, जो आजच्या काळातील स्वातंत्र्य संग्रामासाठी सुद्धा महत्वाचा आहे. जोपर्यंत अर्थव्यवस्था, केंद्रित अर्थव्यवस्था खिळखिळी होत नाही तोपर्यंत समाजातले वित्त प्रवाह जे आहे हे सर्वांगीण विकासासाठी खुले होत नसतात. याची जाणीव आजच्या वर्तमान काळातल्या प्रजासत्ताक, धर्मनिरपेक्ष, समाजवादी, लोकशाहीच्या नागरिकांनी नोंद करून घेण्यासारखी गोष्ट आहे. शिवाजींनी अर्थव्यवस्था खिळखिळी केली. सध्या त्या सुरत लुटलीचा फारच चर्चा चाललेली आहे. सुरत लुटली ही गोष्ट अर्थव्यवस्था खिळखिळी करण्याची आहे. सुरत मध्ये व्यापारी वर्ग होता, सगळा व्यापारी वर्ग होता. त्यांच्या डोक्यावरती ब्रिटिश भांडवली व्यवस्थेचा बडगा होता. ह्या सगळ्या व्यवस्थेचे चक्रव्यूह आपल्याला समजून घ्यावे लागतील. तो होता आणि शिवाजींनी सुरत तुटली म्हणजे केंद्रित झालेली वित्त व्यवस्था जी होती तिला सर्वांगीण सामाजिक विकासासाठी प्रवाहित केलं. हे छत्रपती शिवरायांच्या स्वराज्य व्यवस्थेचं वैशिष्ट्य आहे. आज हैदराबाद मुक्ती संग्रामामध्ये सुद्धा जंगलतोड सत्याग्रह जो झालेला आहे किंवा जंगल सत्याग्रह म्हणून जो झालेला आहे, आता हे शिंदी झाडावर चढणारे आणि दारू काढणारे हे लोक कोण होते? हे कोणी अभिजन वर्गातले लोक नव्हते, हे सगळे बहुजन वर्गातले श्रमिक लोक होते. आणि विशेष करून सांगायचं तर दलित समाजातले हे सगळे लोक होते. परंतु हे लोक हिरहिरीने मराठवाडा मुक्ती संग्रामामध्ये सहभागी झाले आणि जंगल सत्याग्रह जेव्हा घोषित केला तेव्हा सगळे लोक कुऱ्हाडी घेऊन त्यांची रोजी रोटीवरती त्याग करून, त्या रोजी रोटीचा सगळे मार्ग नाकारून त्यांनी सगळी शिंदीची झाडं मराठवाड्यातली साफ केली आणि निजामाच्या अर्थव्यवस्थेवरती कुऱ्हाड चालवली आणि निजामाची अर्थव्यवस्था खिळखिळी केली.
हा जंगल सत्याग्रहाचा खूप मोठा भाग आहे. आज ह्याचं जे आपण स्मरण करत आहोत ते एवढ्यासाठी करत आहोत की जोपर्यंत वित्तीय अर्थव्यवस्था खिळखिळ्या होत नाहीत, त्या समाजामध्ये सर्वांगीण विकासासाठी प्रवाहित होत नाहीत, जोपर्यंत आपण त्या करत नाहीत, तोपर्यंत लोकशाही विचार जो आहे तो सुदृढ होणार नाही. मराठवाडा मुक्ती संग्रामाचं शिवराय छत्रपतींचं, सम्राट अकबराचं हे वर्तमानाशी असलेलं कनेक्शन आहे. आणि हा संग्रामाचा इतिहास आपण व्यवस्था परिवर्तनाच्या चक्रव्यूह समजून घेण्यासाठी केला पाहिजे. मराठवाडा मुक्ती संग्रामाचं हा 20व्या शतकाच्या ऐतिहासिक घटनेचा मध्यकालीन दशकातला हा महत्वाचा टप्पा आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम हा याच्यासाठी महत्वाचा आहे. तर हे व्यवस्था परिवर्तन आज आपल्याला पुन्हा एकदा आपण सगळेजणच म्हणतो की लोकशाही धोक्यात आलेली आहे. फक्त भारत देशाचीच नाही बरं का, जागतिक लोकशाही विचाराचा संकोच होतो आहे असं जागतिक विचारवंत सांगतात आणि ते आम्ही ऐकतो आहोत. जागतिक लोकशाही विचारांचा संकोच होतो आहे. तर हे सगळं आपल्या भारत देशात होतंय, हे सगळं आपल्या मराठवाड्यातही होतंय. म्हणून आज या सगळ्या परिप्रेक्षात व्यवस्था परिवर्तनाच्या दिशेतलं एक शासन व्यवस्था, अर्थव्यवस्था, शिक्षण व्यवस्था, धर्म व्यवस्था, नीती व्यवस्था आणि सांस्कृतिक व्यवस्था या सगळ्या व्यवस्थांच्या चक्रव्यूहातून व्यक्त होणारं जे समाज मन आहे आणि जे समाज प्रबोधन आहे, त्या समाज प्रबोधनाचा मराठवाडा मुक्ती स्वातंत्र्य दिन 17 सप्टेंबर म्हणून आपण जागवलेला आहे. धन्यवाद. मराठवाडा मुक्ती संग्रामात अगदी साहित्यिक, पत्रकार, विचारवंत आणि सामान्य माणूस सुद्धा सहभागी झाला होता. खरोखर एक एक कथा आपण अगदी ज्येष्ठांकडून जेव्हा ऐकतो तेव्हा अंगावरती रोमांच उभे राहतात. विशेषतः मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये हा इतिहास कायम उलगडला जातो. या संदर्भातलं एक अतिशय सुंदर पुस्तक आपल्या समोर येणार आहे. हैदराबाद मुक्ती संग्राम मराठवाडा पर्व आणि त्याचे लेखक आहे आमचे गुरुवर्य डॉक्टर वि. ल. धारूरकर सर. त्यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करते आणि हैदराबाद मुक्ती संग्राम मराठवाडा पर्व या पुस्तकाचं प्रकाशन आदरणीय सपकाळ सरांना करण्याची विनंती करणार आहे. आदरणीय डॉक्टर वि. ल. धारूरकर सर, त्यासोबतच डॉक्टर भीम कोकरे सहयोगी लेखक. ऑपरेशन पोलो, आर्य समाजाचा सहभाग, रजाकारांचे अत्याचार, स्वामी रामानंद तीर्थ यांचं कार्य अशा अनेक प्रकरणांवरती प्रकाश टाकलेला आहे. आणि मराठवाडा मुक्ती संग्रामाचा जो धगधगता इतिहास आहे तो आपल्यासमोर नक्कीच या पुस्तकाच्या माध्यमातून उलगडणार आहे. माध्यम तज्ञ आणि आमचे गुरुवर्य डॉक्टर वि. ल. धारूरकर आणि डॉक्टर भीम कोकरे यांनी हे पुस्तक आपल्यासमोर आणलेलं आहे. धन्यवाद सर. मी डॉक्टर धारूरकर सरांना विनंती करते, कृपया आपण थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं. शोभाताई शिरोडकर, शिराढोणकर, माझे मित्र डॉक्टर जाधव, डॉक्टर रेखा शेळके, डॉक्टर आशा देशपांडे, कुलसचिव आणि MGM विद्यापीठातले सर्व सदस्य, प्रथमतः आपणा सर्वांना मराठवाडा मुक्ती दिनाच्या शुभेच्छा देतो आणि या ग्रंथाबद्दल अगदी थोडक्यातच सांगतो. कोरोना काळामध्ये मी 2 ग्रंथांचं काम करत होतो. एक म्हणजे NEP ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, हा 950 पानाचा ग्रंथ दिल्लीच्या करंट पब्लिकेशन या संस्थेने प्रकाशित केला आहे मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये.
परंतु हैदराबाद मुक्ती संग्रामावरचा ग्रंथ मात्र जवळजवळ 1 वर्ष रेंगाळला. कारण मी डिक्टेशन द्यायचो, तो टाईप करायचा, नंतर आमचे कोकरे चेक करायचे. ते मी पुण्यामध्ये, ते सोलापूरमध्ये. कोकरे तसे राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते आहेत आणि पन्नालाल सुराणा यांच्या आई ह्या त्यांच्या सेवाभावी संस्थेमध्ये ते वाढलेले आहेत, तिथे शिकलेले आहेत आणि एक खूप संवेदनाशील असा तरुण आहे. कोकरे यांनी माझ्या मार्गदर्शनाखाली संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये वृत्तपत्रांचा सहभाग या विषयावर संशोधन केलं होतं. मग त्यांना असं वाटलं की सर आपण हैदराबाद मुक्ती संग्रामामध्ये लिहावं. माझ्याकडे ते एकदा पुण्यात आले आणि मग आम्ही त्यांची चौकट तयार केली. त्यांना मी काही ग्रंथ वाचायला सांगितले. त्यामध्ये आनंदराव भालेराव यांचा हैदराबाद मुक्ती संग्राम आणि मराठवाडा, त्याबरोबरच वसंत पोद्दार जे आष्टा कासार या गावचे राहणारे आहेत, त्यांचा एक ग्रंथ त्यांनी वाचला. अनेक ग्रंथ त्यांनी अभ्यासले आणि मग या ग्रंथाला आकार देण्यात आलेला आहे. याच्यामध्ये मुक्ती संग्रामाची पत्रकारिता नावाचं एक फार सुंदर प्रकरण आहे. त्याच्यामध्ये स्वामीजी पत्रकार होते, त्यांच्या साप्ताहिकाची माहिती आहे. गोविंदभाई श्रॉफ हे पत्रकार होते, त्यांच्या साप्ताहिकाची माहिती आहे. त्यांच्या विचारांचा आढावा त्याच्यामध्ये घेतलेला आहे. आणि संबंध राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये जे काही प्रक्रिया आहे त्या सर्व प्रक्रिया छोट्याशा हैदराबाद संस्थानाच्या लढ्यामध्ये सुद्धा आहे. तेव्हा या लढ्याचा जो चक्रव्यूह आहे, हा चक्रव्यूह स्वामीजींनी कसा छेदला. स्वतः स्वामीजी आणि त्यांचे सहकारी बापूजींच्या म्हणजे गांधीजींच्या आश्रमात गेले आणि त्यांनी विनंती केली की आम्हाला सशस्त्र संघर्ष करायला परवानगी द्या. माझे वडील स्वामीजींचे स्वीय सचिव होते. त्या किस्सा मुद्दाम सांगायचे. एक लोटा घेऊन आम्ही सगळे स्वातंत्र्य सैनिक बाहेर पडलो आणि पुन्हा घरी कधी गेलोच नाही, असं ते सांगत असत. तर गांधीजींनी हैदराबादच्या लढ्यामध्ये शस्त्र वापरायला परवानगी दिली. लिव्हिंग इन एरा नावाचं पुस्तक आहे डी.पी. मिश्रा यांचं, त्याच्यामध्ये सुद्धा हा उल्लेख आलेला आहे की मध्य भारतामधनं कशी शस्त्र कार्यकर्त्यांना मिळायची. आणि मग यामध्ये महिला सुद्धा ही शस्त्राची ने-आण करत असत. नांदेडला प्राचार्य होत्या, त्यांनी सुद्धा ही शस्त्रास्त्र सगळीकडे मराठवाड्यामध्ये आणलेली आहेत आणि त्या तेलुगू भाषेचा पोशाख करून, तेलुगूमध्ये बोलून त्या उत्तम प्रकारे हे शस्त्रांची ने-आण करत असत. हैदराबाद मुक्ती लढ्याचं जे स्वरूप आहे त्याच्यामधला आर्य समाजचा सहभाग, त्याच्यामधला हिंदू महासभेचा सहभाग, त्याच्यामधला राष्ट्रीय काँग्रेसचा म्हणजे स्टेट काँग्रेसचा सहभाग, ह्या सगळ्या फार इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. एक स्टेट काँग्रेसनं पैगाम नावाचं उर्दू साप्ताहिक सुद्धा चालवले आणि माझे वडील त्याचे संपादक होते. तर मराठवाडा साप्ताहिक, अर्ध साप्ताहिक, संबंध हैदराबादच्या लढ्याचे 2 टप्पे आहेत. 1 मिनिटामध्ये सांगतो आणि माझं भाषण संपवतो. 1857 पासून ते 1934 पर्यंत एक टप्पा आहे. या टप्प्यामध्ये संबंध सामाजिक चळवळी आहे आणि समाजाला जागृत करायचे. 1934 ते 48 शेवटच्या टप्प्यामध्येच राजकीय चळवळी सुरू झालेल्या आहेत आणि सशस्त्र संघर्ष सुरू झाले. पहिल्या टप्प्यामध्ये 57च्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये मराठवाड्याचा सहभाग नव्हता असं लोक म्हणत होते. या ग्रंथावर स्वतंत्र प्रकरण दिलेलं आहे की औरंगाबाद शहरामध्ये, संभाजीनगरमध्ये, क्रांती चौकामध्ये 8 जण फाशीवर गेले. ते सगळे मुस्लिम क्रांतिकारक आहेत. म्हणजे त्यांना फासावर देण्यात आलेलं आहे. त्याला क्रांती चौक असं नाव दिलेलं आहे. अगदी अंबड, अंबेजोगाई, मोमिनाबाद, त्यावेळेचं नांदेड, अशा कितीतरी भागामध्ये 1857च्या उठावाचा पडसाद आपल्याला दिसतो. त्यानंतरचा दुसरा जो कालखंड आहे, या कालखंडामध्ये 1934 नंतरचे पहिले आणि दुसरे असे 2 कालखंड आहेत. पहिल्या कालखंडामधला सौम्य संघर्ष आहे आणि शेवटच्या 4 वर्षांमधला संघर्ष अधिक तीव्र आहे. ठिकठिकाणी कॅम्प स्थापन झालेले आहेत आणि गोविंदभाई श्रॉफ या सशस्त्र कारवाईचं नियोजन करणार आहे, कोऑर्डिनेशन करतात. आणि स्वामीजी त्यासाठी जनता रेडिओ मराठवाड्यामध्ये निर्माण झालेले आहेत. तर अशा पद्धतीचा हा लढा लोकलढा होता. शोहेब नावाचा पत्रकार, इमरोज नावाचं वृत्तपत्र चालवत होता, त्याची हत्या रझाकारांनी केली. आणि आनंद कृष्ण वाघमारे यांनी मराठवाड्यामध्ये जे साप्ताहिकामध्ये जे लेख लिहिलेले आहेत त्याचे 2 भाग आहेत. मोराची पिसे लावलेला डोम कावळा असं निजामाचं वर्णन केलंय. खूप काही सांगता येऊ शकेल.
आपण सर्वांनी, मला वाटतं हे पुस्तक आपल्या ग्रंथालयामध्ये असेल, त्याचा जरूर उपयोग करावा आणि मुक्ती संग्राम हा राष्ट्रीय लढ्याचा एक भाग आहे, तो आपण समजून घ्यावा अशी विनंती करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर मी सपकाळ सरांना विनंती करणार आहे, कृपया आपण अध्यक्षीय समारोप करावा. आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्त MGM युनिव्हर्सिटीतर्फे आयोजित या कार्यक्रमामध्ये आज आपण खरोखर एक अभ्यासपूर्ण आणि एक पॅशनेट भाषण ऐकलं शोभाताईंतर्फे. त्यांनी संपूर्ण इतिहास तर उलगडलाच, पण त्याचं अगदी क्रिटिकल अनालिसिस ज्याला म्हणता येईल ते आपल्या समोर सादर केलं. आणि इतिहास नेहमीच हा भविष्यासाठी वर्तमानामध्ये आपल्याला दिशादर्शक करत असतो. आणि म्हणून आपल्याला खरोखर आज शिक्षण क्षेत्रामध्ये आज आपल्याला कल्पना आहे की मराठवाडा हा संयुक्त महाराष्ट्राचा एक भाग आहे. जे आज जसं महाराष्ट्रामध्ये प्रगती होते ती म्हणजेच मग मराठवाडा असेल, विदर्भ असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, उत्तर महाराष्ट्र असेल. 1 मेला 1960 जेव्हा महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाला तेव्हा मराठवाडा सुद्धा त्यामध्ये सामील झालेलाच आहे. परंतु मराठवाड्याने बरीच प्रगती पण केलेली आहे. म्हणजे आज बघितलं असेल तर छत्रपती संभाजीनगरमध्ये 3 विद्यापीठ आहे. नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी आहे, आपलं विद्यापीठ आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आहे, नांदेडला सुद्धा विद्यापीठ आहे. आणि स्वामी रामानंद तीर्थ सरांनी जे आज पुस्तक सादर केलं त्याच्यामध्ये स्वामी रामानंद तीर्थांचं अत्यंत युवकांसाठी, एवढं वाचून मी माझं भाषण संपवतो. युवकांनो, लक्षात ठेवा की जुलूम आणि अन्याय याचा प्रतिकार करणे हीच ईश्वर भक्ती आहे. देश तुमच्या पुरुषार्थाला आव्हान देत आहे, काहीतरी करण्याची हाक देत आहे. जगभराच्या तरुणांनी आपापल्या राष्ट्राचे स्वातंत्र्य प्राप्त करून घेतले आहे. आत्ताच्या क्षणी तुम्ही कराल तेवढा त्याग कमीच ठरणार आहे. देशाच्या हाकेला कृतीने ओ द्या आणि हे ध्यानात ठेवा की विद्यमान परिस्थितीचे मूळ राजकीय प्रश्नात आहे, इतरत्र त्याचा शोध करू नका. पेटलेली ही ज्योत तेवत ठेवा. खरोखर लोकमान्य टिळकांनी जे स्वातंत्र्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे किंवा 1857 पासून जे आपण लढा करतोय, आज आपण अलग प्रकारचा लढा करतोय. आपण आज वैचारिक आहे, आज प्रगतीच्या आपण मार्गावर आहे. मराठवाड्यातनं भरपूर काही चांगली व्यक्तिमत्व जगभरामध्ये मोठ्या मोठ्या पदांवर आहे. त्याचं एक उदाहरण म्हणजे JNEC पण आहे. तर आपण स्वतःला कधीच मागासलेलं समजलं नाही पाहिजे. त्याचबरोबर इथले असलेल्या रिसोर्स आणि संधीचा कसा उपयोग करून घेता येईल. एक विद्यापीठ जसं स्थापन झालं ते या संधीतनं तयार झालेलं एक विद्यापीठ आहे. आणि म्हणून या सर्वांचा आपण खरोखर अभिमान बाळगला पाहिजे आणि आपण महाराष्ट्रातच नाही तर देशाच्या आणि जगाच्या पण प्रगतीमध्ये सहभाग घेतला पाहिजे. संधीचं सोनं केलं पाहिजे. आणि या विभागाला ज्या लोकांनी त्यांचं बलिदान दिलं आणि आज आपल्याला हे एक दिवस दाखवला, त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. या प्रसंगी मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. खरोखर मराठवाडा हा मागासलेला नाही तर एक ज्वाज्वल इतिहास आहे, मोठी परंपरा आहे आणि संतांची भूमी म्हणून मराठवाड्याची ओळख आहे. आणि ज्ञानरूपी वारसा आपल्याला खरोखर खूप काही शिकवून जातो. मराठवाडा मुक्ती संग्राम दिन, हुतात्म्यांचं स्मरण करण्याचा दिवस, त्यासोबतच एक जाज्वल्य इतिहास आणि लढाई या सगळ्या गोष्टी आपल्या समोर येतात आणि नक्कीच युवकांना यातून प्रेरणा मिळते असं मला वाटतं. त्यामुळेच आजचा हा दिवस अत्यंत उत्साहात सगळीकडे साजरा केला जातो. या निमित्ताने प्राध्यापक शोभा मॅडम यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं आणि अनेक प्रसंग त्यांनी आपल्या समोर इथे प्रेझेंट केले. त्यामुळं खूप नवीन गोष्टी आपल्याला कळलेल्या आहेत. आपण इथे उपस्थित राहिलात आणि आम्हाला मार्गदर्शन केलं. मॅडम आपले मी खूप खूप आभार व्यक्त करते. तसेच आदरणीय सपकाळ सर, गाडेकर सर इथे उपस्थित आहेत, त्यांचे आभार. त्यासोबतच आमचे गुरुवर्य डॉक्टर वीर धारुरकर सर, ज्यांच्या पुस्तकाचं इथे प्रकाशन झालं, ते खास उपस्थित राहिले, त्यांचेही आभार. तसेच डॉक्टर रेखा शेळके आणि इतर सर्व डीन, सर्व प्राध्यापक या सर्वांचे मी आभार व्यक्त करते. आणि परत एकदा मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देते आणि हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करते. धन्यवाद.